अरे हे मशीन कसं ऑन करू? लवकर लवकर काम करा. 2 दिवसात काम पूर्ण नाही झालं तर मिस्टर प्यारे रागावतील. अरे गन तर रेडी करून दिली ना, आता गॅस सुद्धा रेडी होतोय. गॅस पण तयार झालाय. हा ट्राय करा झोपेचा गॅस आणि सांगा बरोबर तयार झालाय की नाही. अरे मूर्खा, झोपेचा गॅस बनवायचा होता. हे काय लाफिंग गॅस बनवलात? सर, या गॅसचा परिणाम फक्त 5 मिनिटं राहील, नंतर संपेल. हा प्लंबर फोटो का काढतोय? मला असं वाटतंय गुप्तहेर असावा. अरे पकडा याला. मी तुमचं पित्तळ उघडं पाडून टाकेल आणि सर्वांना सांगेन की तुम्ही इथे काय करत होते. सर, हे ट्राय करा. बरोबर झालंय की नाही? अरे बावळटा, हे झाकण का उघडलंस? आता आपण 5 मिनिटं झोपून जाऊ. पाच मिनिटात सर्व डेटा कॉपी होऊन जाईल. लवकर कॉपी हो. चल चल चल. झालं. अरे हे काय? मला वाटते यांनी सगळा डेटा चोरी करून घेतला. तो वरच्या दिशेने पळत आहे. पकडा त्याला. ए थांब, तू जास्त लांब पळू नाही शकत. हा कोड रेड, एक गुप्तहेर डेटा चोरी करून शहराच्या दिशेने पळतो आहे. पकडा त्याला. अरे यार, बॅटरी संपली आत्ताच. आता पायीच पळावं लागेल. अरे हे तर हात धुवून मागे लागले. इकडनं पळून जातो. अरे नाही बुडली. अरे डोकं फिरलंय का? पकडो, पळता कामा नये. आपण अडकलो सर. नाही. अरे कुठे गायब झाला? अर्धे तिथे जा, अर्धे इथे जा आणि उरलेले माझ्यासोबत चला. अरे वा, आज तर खूप मस्त शॉपिंग झालं हो की नाही दादूस?
आता घरी जाऊन आराम करूया. हो. अरे हे काय केलंस? 70 रुपये किलोचे टोमॅटो फोडलेस, कळलं काय? हो ना, 30 रुपये किलो होते तेव्हा फोडायला का नाही आलास? प्लीज माझी हेल्प करा प्लीज. अरे पण झालंय तरी काय? प्लंबर आहे, कोणाची तरी बाथरूम मधला नळ तोडला असणार. तो बघा, हे खूप खतरनाक लोक आहे. प्लीज मला वाचवा प्लीज. बनी कार पळाव. पटकन कार घेऊन ये, ते पळत आहेत. ओके सर, ऑटो ड्राईव्ह ऑन. हे काय? अरे आपण तर अडकलो, कळलं काय? अरे यार, इथे तर नो एंट्री आहे. आपल्याला गाडी रिव्हर्स मध्ये पळवावी लागेल. आपण पुरते अडकलो यार. पुढे तर ट्रॅफिक जाम आहे. अरे ते बघा, ते मला पकडायला येत आहे. एक काम करा, हा पेनड्राईव्ह आणि हा माझ्या घराचा पत्ता ठेवा. माझ्या घरी तुम्हाला रॉबर्ट मिळेल. हा पेनड्राईव्ह तुम्ही त्याला देऊन टाका. तुम्ही शूर मुलं वाटतात. हे कार्ड रॉबर्टला दाखवा, तो तुम्हाला सगळं खरं सांगून टाकेल. ऑल द बेस्ट मुलांनो. कुठे गेला असतो? आधी तुम्ही सांगा की तुम्ही कोण आहात आणि त्या माणसाच्या मागे का लागलाय? ते 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 आम्ही क्राईम ब्रांचचे ऑफिसर आहोत. तो माणूस खूप महत्वाची माहिती घेऊन पळाला आहे. पेनड्राईव्ह मध्ये? हो, पण तुम्हाला कसे माहित? कारण तो पेन ड्राईव्ह आमच्याकडे आहे, कळलं काय? शाबास मुलांनो, तुम्ही आपल्या देशाची खूप मोठी मदत केली आहे. ती तर आम्ही नेहमीच करत असतो. आणा तो पेनड्राईव्ह मला द्या. हो. गडबड आहे. पेन ड्राईव्ह घेऊन हे परत गेले. त्या चोराला पकडायला गेले नाहीत. अरे ते सीबीआय वाले आहेत. आपलं काम त्यांना माहितीये. आपल्याला उशीर होतोय, चल घरी जाऊया. होय. कुठे पळतोयस रे? घेऊन चला यांना बॉस कडे. अरे अरे काय करताय? सोडा मला, सोडा सोडा प्लीज. शांतपणे झोपायचं असेल तर झोपेची गोळी घ्या आणि हे चौघे जिथे कुठे दिसतील त्यांना तिथल्या तिथे पकडून पोलीस स्टेशनात हजर करा. हे चौघे वॉन्टेड आहे. अगदी बरोबर. wanted आहे. अरे, पण आपण केले तरी काय? एक सिक्रेट एजंट बेपत्ता आहे आणि त्या सिक्रेट एजंटला यांच्याच गाडीत शेवटचं पाहिलं गेलं. ओह, अरे आधी तरी सांगायला हवं होतं ना की हा सिक्रेट एजंट आहे, कळलं काय? तुम्ही सगळे समजूतदार आहात, त्यामुळे आतापर्यंत समजून गेलाच असाल की जर सिक्रेट एजंट आहे तर तो सिक्रेट मिशन भरत असेल. यांच्याजवळ कोणती तरी मोठी इन्फॉर्मेशन आहे जी ह्यांना त्या सिक्रेट एजंट कडून मिळाली पण आहे. त्याच्याकडे तर फक्त एक छोटासा पेनड्राईव्ह होता. मला तर आधीपासूनच काहीतरी गडबड वाटत होती. त्या पेन ड्राईव्ह मध्येच सिक्रेट माहिती असणार. आता आपण वॉन्टेड आहोत. अरे यार, ही तर खूप मोठी गडबड झाली. चला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सर्वांचा गैरसमज दूर करूया. यो. पकडा यांना. ईश,
पळता कामा नये. सांगा कुठे आहे तो सिक्रेट एजंट? गल्लीत आहे. हो, गल्लीत लपवलंय. नाही गल्लीत सोडलं होतं. त्याला सोडायचं होतं तर मग पकडलं तरी का? सर आम्ही त्याला पकडलं नव्हतं, तो आमच्या गाडीत घुसला होता. ईश, मूर्ख समजता मला? तो स्वतः तुमच्या गाडीत घुसला आणि तो तुम्हाला म्हणाला पकडा मला. एकटेच बडबडत राहाल की ऐकाल सुद्धा? ईश, बरं मग आता बोल तू. इथं काय पकडापकडीचा गेम सुरू नाहीये, कळलं काय? कळलंय, सगळंच कळलंय. मलाच नाही पूर्ण शहराला कळलंय. मार्केटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्या सिक्रेट एजंटचं तुमच्या सोबतचं फुटेज मिळालंय. त्यानंतर नाही तो घरी पोहोचला ना क्राईम ब्रांचचा त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला आहे. पण क्राईम ब्रांच वालेच तर त्याच्या मागे पडले होते. त्यांना एजंटला पकडायचं होतं. ईश, अरे गाढवांच्या राजा, क्राईम ब्रांच वाले आपल्याच एजंटच्या मागे का लागतील? आता ते तर क्राईम ब्रांच वालेच सांगू शकतील ना. एक मिनिट, आता सगळा गोंधळ माझ्या लक्षात आलाय. ते क्राईम ब्रांच वाले नव्हते, ते गुंड होते आणि आपण त्यांचीच इन्फॉर्मेशन असलेला पेन ड्राईव्ह त्यांनाच देऊन टाकला. भाऊराया, माझ्या बरोबर राहून तू सुद्धा गाढव झालाय. स्वतःच्या माहितीसाठी ते त्या सिक्रेट एजंटच्या मागे का लागतील? त्यांना तर स्वतःविषयी सगळी माहिती माहीतच असेल ना. अरे गाढवा, ते जे कांड करणार असतील ना त्याची इन्फॉर्मेशन त्या पेन ड्राईव्ह मध्ये असेल, कळलं काय? तो एजंट म्हणत होता की आपण त्याच्या घरी जाऊन रॉबर्टला भेटलं पाहिजे, तोच सगळं सांगू शकेल. पण भेटणार कसं? आणि जरी त्याला भेटलो तरी कार्डाशिवाय तो आपल्याला काहीही नाही सांगणार. त्यांनी ते कार्ड आपल्या कार मध्येच फेकलं होतं. चला. थांबा, तुम्ही वॉन्टेड आहात, कुठेही जाऊ नाही शकत तुम्ही. तुम्हाला आमच्यावर संशय आहे? नाही, पण तुम्ही वॉन्टेड आहात. तुम्हाला पकडणं माझी ड्युटी आहे आणि पकडल्यावर मीच साक्ष देईन की तुम्ही चांगले नागरिक आहात. तुम्ही पकडल्यावर आम्ही वॉन्टेड कसे काय राहू? आणि जोपर्यंत आम्ही पळणार नाही तुम्ही पकडणार तरी कसं? आता आम्ही पळतो, मग तुम्ही आम्हाला नंतर पकडा, चालेल? चालेल. चला रे. आता काय विचार करताय साहेब? ते तुम्हाला चुना लावून निघून गेले. जातील तर त्या एजंटच्या घरीच ना. चला त्यांचा पाठलाग करूया, चला. अरे पत्ता तर हाच होता, कळलं काय? चला आतमध्ये जाऊन बघूया. रॉबर्ट, रॉबर्ट दादा, कुठे आहात तुम्ही? अरे इथे कोणी आहे की नाही? अरे यार, आता हा काय नवीन प्रकार आहे? मला वाटतं सिक्रेट एजंट आधी बॉक्सर होता म्हणून त्याला मारायची सवय आहे. ही त्याच्या घराची सिक्युरिटी सिस्टम आहे, जरा जपून. अरे सांभाळून. ही हॅट हवेत कशी काय उडतेय? त्या माणसाने घातली असेल, तो खालनं निघून गेला असेल आणि हॅट हवेतच राहिली. ही तर खूपच स्टायलिश हॅट आहे. जरा घालूनच बघतो. अरे यार, हे काय होतंय? हनी, काढ ती हॅट. अरे हे काय करतोय सनी? मी काही नाही करत आहे, सगळं आपोआप होत आहे. अरे हे हनीला काय झालंय? मला वाटतं हा वेडा झालेला दिसतोय.
हे सगळं या हॅट मुळे होतंय. मला वाटतं ही मॅजिकल हॅट आहे. अरे ही मॅजिकल नाहीये. ही हॅट नक्कीच एखाद्या वैज्ञानिकानं बनवली असणार. कळलं काय? तो एजंट म्हणाला होता इथे रॉबर्ट भेटेल म्हणून. कुठे आहे मला रॉबर्ट? वाटतं कोणीतरी येत आहे. चला जाऊन बघूया. नक्कीच यांच्यापैकीच कोणीतरी एक रॉबर्ट असेल. मला वाटतं हे तेच गुंड आहेत. चला लपूया कुठेतरी. छतावर जाऊया चला. बहुतेक इथे कोणीतरी आहे. अरे ही हॅट कुठे गायब झाली? अरे थांबा रे. पळता पळता पकडा यांना. हॅट परत करा आणि स्वतःला आमच्या ताब्यात द्या. पळता पळता. अरे मी म्हणतो थांबा. आम्ही क्राईम ब्रांच वाले आहोत. थांबा. या वेळेस तुझ्या सापळ्यात नाही अडकणार आम्ही. पण तुम्ही आमच्याशी लढू शकणार नाहीत. पळता पळता. मग आम्ही उभ्या उभ्या लढू. अरे वा, हे घड्याळ तर खूपच स्मार्ट आहे. मला पडण्यापासून वाचवलं. अरे अरे थांबा रे. अरे अरे थांबा रे. इन्स्पेक्टर पांडा यांना अटक करा. हे त्याच गँगचे मेंबर आहेत ज्यांनी एजंटचा पेनड्राईव्ह चोरलाय. अरे हे क्राईम ब्रांचचे ऑफिसर श्रीमान भाग सिंग आहेत. अरे यार ही तर गडबड झाली यार. सर हे हनी बनी जोरदार आणि पोपट आहेत. कितीतरी गुन्हेगारांना पकडायला यांनी आमची मदत केली आहे सर. पण ह्याने तर आमच्या एजंटला किडनॅप केलंय. पळता पळता. नाही, आम्ही तर कारमध्ये बसलो होतो. खर तर तुमचा एजंट आणि ते गुंड पळत होते. सर मला वाटत नाही की हे असं काही करू शकतील. यांनी नेहमी कायद्याची मदतच केली आहे. होय सर, ते लोक दुसरेच कोणीतरी आहेत जे आमच्याकडून तुमच्या एजंटचा पेनड्राईव्ह सुद्धा घेऊन गेले. मला माहितीये ते लोक कोण आहेत. या प्रकरणात आता तुम्हा चौघांना आम्हाला मदत करावी लागेल. आमच्या सोबत चला. पळता पळता. तुमचं ऑफिस तर खूपच दूर आहे. आम्ही थकून जाऊ ना पळता पळता. अरे पळता पळता असं म्हणायची यांना सवय आहे. जा यांच्या सोबत आणि एजंट एम ला शोधायला यांची मदत करा. सांगून टाक, प्यारे सरांना जर राग आला तर तुझी खैर नाही. काय सांगू दादा, सगळं तर सांगितलंय ना. जोपर्यंत मला खरं काही ते कळत नाही मी अजिबात शांत बसत नाही. झोप येत नाहीये. नाव काय आहे तुझं? दयाराम धनीप्रसाद टिकेकर. लोक प्रेमाने मला डीडीटी म्हणतात. माझ्या प्रश्नांचं नीट उत्तर नाही दिलंस तर शेतात काढून टाकीन तुला. लॅब मधून काय घेऊन पळालास? आम्हाला तर माहितीच नाही की लॅब कशाला म्हणतात. मी तर भाज्यांचा गोदाम समजून मध्ये घुसलो होतो. भाज्या विकतो ना सर. सुरुवात करा. ओके सर. बस करा. अजून किती गुदगुदी करणार. माझी माणसं खूप जालीम आहे.
झोप येत नाहीये. बोल, लॅब मधून काय चोरी केलंय? अरे मी चहा पिऊन आलोय. पेन ड्राईव्ह मध्ये काय होतं? गाजरचा हलवा. कोणाला दिलंस ते पेन ड्राईव्ह? तुझ्या नानाला. स्वतःला जास्त हुशार समजतोस ना? ह्याला चांगला धडा शिकवा. जोपर्यंत हा खरं बोलत नाही, याला शोधायला कोणी ना कोणीतरी नक्कीच येईल. बाय. सगळ्यांनी ऐका. M3 आमचा सगळ्यात बेस्ट एजंट आहे. पळता पळता. अच्छा, मग थांबता थांबता तुमचा बेस्ट एजंट कोण आहे? थट बोक्या, तू माझी मस्करी करतोस. पळता पळता. पण मी कुठे पळतोय? मी तर इथेच उभा आहे. ए? अरे गप्पा बस.